ऐकावं ते नवलच. खास करून या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला नक्कीच असं वाटत असेल. कारण कसं आहे, विरोधकांनी मंत्र्यांवरती आरोप केले तर आपण ते समजू शकतो, पण सध्या आपल्या राज्यामध्ये घड्याळाचे काटे उलटी फिरतायत. कारण आहे अर्थातच महापालिका निवडणुका. सत्ताधारी पक्षाचे नेतेच आपल्या मित्रांवरती वार करतायत. मैत्रीपूर्ण म्हणता म्हणता शत्रुत्वच आणखीन उघड व्हायला लागलंय. अगदी अजित पवारांनी काल जो बॉम्ब फोडलाय त्यालाही कारण आहेच. अवघ्या 11 तासानंतर सुरू होणारं 29 महापालिकांसाठीचं मतदान. या मिनी विधानसभा निवडणुकांमध्ये आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला. उघड प्रचार संपला असला तरी छुप्या पद्धतीने आताही तुमच्या भागात कदाचित प्रचार सुरू असेल. खरं तर गेल्या महिन्याभरामध्ये प्रचाराचा जो टेम्पो सेट झाला होता तो कालपासून बंद झालाय. म्हणूनच की काय, जास्तीत जास्त जनतेमध्ये समोर येण्यासाठी आज काही नेत्यांनी मुलाखती दिल्या तर काहींचं टेम्पल रन सुरू झालं होतं. हा नजारा कदाचित उद्याही पाहायला मिळेल. असो, काल प्रचाराचा शेवट झाला तो अजित पवारांच्या एका अत्यंत गंभीर आरोपानं. भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण म्हणता म्हणता संघर्ष सुरू झाला आणि आता तो अक्षरशः टोकाला गेलाय. त्यावरच आज आपण चर्चा करूयात. आजच्या निवडणूक विशेष 0 आवरमध्ये मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण म्हणतोय, पण राजकारणी मात्र सध्या त्या मूडमध्ये नक्कीच दिसत नाहीयेत. असो, दरम्यान राज्यातल्या 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होत आहे. आपल्या मतदारांना अधिकाधिक बाहेर काढावं यासाठी पक्षांची फिल्डिंग लागली आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना सज्जही केलं जात आहे. प्रचार आणि मतदानामधला आजचा सँडविच डे सगळेजण आपापल्या परीनं वापरतायत. पण या सगळ्या गोंधळात गाजला तो अजितदादांचा आवाज. त्यांनी चक्क भाजपवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय. तो आधी पाहूयात. पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे. नंतर अधिकाऱ्याला विचार करा, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले. त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण असे एक पुरावे होते. आणि याच मुद्द्यावरती आधारित प्रश्न आम्ही आजच्या 0 आवरमध्ये विचारलाय. हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. पाहूया आजचा प्रश्न. आजचा आमचा प्रश्न आहे, भाजपने 1999 साली 100 कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा अजित पवारांचा 26 वर्षानंतर केलेला आरोप पटतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. अजूनही तुम्ही वोट करू शकता. आपण कौल बघणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. पण आता एक बघा, हा कथित घोटाळा झाला तेव्हा दादा भाजपचे विरोधकच होते. कारण 1999 साली म्हणजे तब्बल 26 वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीचं सरकार असताना पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पात 100 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप दादांनी सध्या केलाय. भाजपच्या पार्टी फंडसाठी ही रक्कम वापरली गेली असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे मतदानाच्या तोंडावरती विरोधकांना हातात आयता मुद्दाच त्यांनी दिलाय आणि जोरदार राजकारण या निमित्ताने रंगलंय. यात मेख अशी आहे की दादांनी उल्लेख केलेल्या प्रकरणामध्ये तेव्हाच्या सरकारमध्ये असलेले अनेक जण आता हयात नाहीयेत किंवा राजकारणामध्ये फारसे ऍक्टिव्ह नाहीयेत. पण ज्या भाजपनं अजितदादांवरती सिंचन घोटाळ्याचा 70,000 कोटींचा आरोप केला होता, त्याच भाजपवर दादांनी 100 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचाच आरोप करावा, हा योगायोग मानावा की आणखी काही? असो, पण हा आरोप भाजपला चांगला झोमलाय असं आज सकाळपासून दिसलं. अजितदादा आता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल. त्यांचा निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही. तिघही लोक जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी, या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे. आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे. मला वाटतं अजितदादांच्या स्मृती या विषयातल्या पुन्हा एकदा पडताळून घेतल्या पाहिजेत आणि ते जे म्हणाले आहेत यातली सत्यता
ती त्यांनीच पडताळून घ्यावी. आमच्या बाजूने अशा पद्धतीचा कुठलाही असत्य बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. समोरच्यांनी तुमच्यावर आरोप केला ना, मग त्याचं उत्तर देत बसू नका. तुम्ही सुद्धा एक नवीन आरोप करा. म्हणजे एकमेकावर केलेले आरोप हे आपोआप संपतात, हे सूत्र राजकारणामध्ये असतं. आणि अजितदादा फार अनुभवी नेते आहे आणि या अनुभवातून त्यांना कोणत्या क्षणी कोणती आयडिया करायची हे माहीत असतं. खरं तर आज भाजपच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने सारवासारव करण्याचीच वेळ दादांनी आणली. मग विरोधक ही संधी कशी सोडतील? पहिला हल्ला केला आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी. त्यावेळी भाजप शिवसेनेचं सरकार असलं तरी आता राऊतांनी भाजपवरच निशाणा साधला. नुसती पुडी सोडू नका, पुरावे असतील तर जाहीर करा, असं आव्हानही त्यांनी दादांना दिलं. आणि दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही दादांना सत्तेबाहेर काढण्याची हिंमत भाजपमध्ये आहे का, असा खोचक सवाल केला. प्रकरण घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची, हे सगळं संगनमतानं होईल. ही सगळी नुरा कुस्ती आहे. सगळ्यांचेच हात दगडाखाली आहे. सबके मकान शीशे के आहे, तो पत्तर कोण उछालेगा, हीच तर परिस्थिती आहे. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. माझ्याकडे आहे, हा बघा बघा, मी उघड करीन, तुम्ही माझं उघडं करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही. हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राच्या, ते चुकीचं आहे. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक, त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये दादांच्या या आरोपामुळे खरी कोंडी झाली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची. कारण दादा ज्या काळाचा उल्लेख करतायत तेव्हा जलसंपदा मंत्री होते नाथाभाऊ. पण गमतीचा भाग असा की आता एकमेकांच्या विरोधात असलेले दादा आणि खडसे हे एकेकाळी एकाच पक्षात होते. बघूयात या संदर्भात नाथाभाऊंचं काय म्हणणं आहे. 200 कोटीवर 100 कोटी वाढवणं म्हणजे 1.5 त्याची किंमत वाढवणं मला वाटतं की न पटणारा विषय आहे. तरीही अजितदादा म्हणत आहेत की या संदर्भामध्ये माझ्याकडे फाईल आहे आणि फाईल जर उघडली असती तर हा आकार माजला असता. पण माझा अजितदादांनाच प्रश्न असा आहे की 25 वर्षानंतर तुम्हाला या फाईलची आज आठवण होण्याचं कारण काय? दुसरा प्रश्न असा आहे की 25 वर्ष तुम्ही ही फाईल का दडपून ठेवली? तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे मग जर भ्रष्टाचार आहे तर लगेच उघडकीस आणायला हवा होता. पण जे काही असेल त्याच्यामध्ये सत्यता ते जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे. विजय पांढरे हे राज्यातला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणणारे व्हिसल ब्लोअर. सिंचन विभागामध्ये ते मुख्य अभियंता होते आणि पांढरे यांनी अजितदादांचे आरोप योग्य असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे सत्ताधारी घोटाळा करत असले तरी विरोधी पक्षातील लोकांनाही त्यांचा वाटा मिळत असल्याचा नवा गौप्यस्फोटही पांढरेंनी केलाय. पुरंदर घोटाळा हा खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% पुरंदरच काय, अजून मी 100 प्रोजेक्ट सांगू शकतो असे की ज्याच्यात पुरंदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे घोटाळे झालेले आहेत. अजित पवारांनी एका निवृत्त अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलं. त्यांनी सांगितलं की निवृत्त अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की पार्टी फंड 100 कोटी मागितला. अजित पवार नाव का घेत नाहीत त्या अधिकारी? आता नाव घेऊन अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आपणही काय केलेलं आहे, त्यामुळे ते अधिकाऱ्याचं नाव काय घेतील? अजित पवारांचा तर या घोटाळ्यांशी डायरेक्ट संबंध आहे. अजितदादांच्या या आरोपावरती एबीपी माझाने काही प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. एबीपी माझाचे अजित पवारांना सवाल आहेत. अजित पवारांनी हे प्रकरण 27 वर्ष लपवून का ठेवलं? ज्या अधिकाऱ्याने ही बाब बोलून दाखवली त्याचे नाव अजित पवार का सांगत नाहीये? अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यावरती मंत्री म्हणून कारवाई का केली नाही? अजित पवारांनी ही बाब आत्ताच का उघडकीला आणली? माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब समोर आल्यास आवश्यक असेल ते खेरीज करेन अशी मंत्री म्हणून शपथ घेतली असताना हा घोटाळा का लपवला?
आणि अर्थातच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या झिरो आवरमध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर प्रवक्ते सूरज चव्हाण असणार आहेत. पण त्याआधी आपण आजच्या प्रश्नावरती लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्यात ते बघणार आहोत. काही निवडक प्रतिक्रिया बघूयात मीडिया सेंटरला. आधी प्रश्न बघूयात. भाजपने 1999 साली 100 कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा अजित पवारांचा 26 वर्षानंतर केलेला आरोप पटतो का? होय किंवा नाही असे पर्याय, परंतु या अनुषंगाने लोकांनी प्रतिक्रिया काय दिल्यात आपण सर्वात आधी पाहूयात. एक्सवरनं अमोल म्हणतायत 70,000च्या फासातून वाचवण्यासाठी पोकळ धमकी आहे, वाचण्यासाठी किंबहुना. एक्सवरून पुढची आशिष यांची कमेंट बघूयात. शिंदे असो, फडणवीस असो किंवा मग अजितदादा यांच्यातील शीतयुद्ध आता निर्णायक स्थितीमध्ये येऊन ठेपलंय असं मत त्यांनी मांडलेलं आहे. फेसबुकवरनं मालोजीराव राजे भोसले म्हणतायत आता संपूर्ण सिंचन घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे. फेसबुकवरून मधुकर पाटील म्हणतायत म्हणून ते काकाला सोडून आले, अशाच लोकांचे सरकार आहे. फेसबुकवरनं भागवत जाधव म्हणतायत त्यानंतर 15 वर्ष सत्तेत होते की तुम्ही, काय भारे बांधले त्यांचे, त्यावेळी का चौकशी केली नाही. इंस्टाग्रामवरनं सचिन कुरणे म्हणतायत अजित पवारांनी नाही, ज्यांनी अजितदादांवरती आरोप केला होता त्या विजय पांढरेंनीच भाजप आणि फडणवीसांवरती आरोप केले. इंस्टाग्रामवरनं सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, यालाच म्हणतात तेरी भी चूप और मेरी भी चूप. आपण चर्चा करणार आहोत. आपले जे पाहुणे आहेत ते आपल्या सोबत असतीलच, पण दरम्यान आजच्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे जनतेचा हे सुद्धा आपण बघून घेऊया. पाहूयात आजच्या प्रश्नावरचा कौल. एकूण 56,000 मतं आलेली आहेत आणि एकंदरीतच अजित पवारांचा 26 वर्षानंतरचा हा आरोप पटतो का? 71% लोक म्हणतायत की हो, हा आरोप पटतोय. अगदी 2 दिवस आधी मतदानाच्या केलेला. आणि 29% लोक म्हणतायत की आरोप पटत नाहीये. तर याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रतिक्रियेतनं एकंदरीतच आपल्याला लक्षात आलं असेल की सर्वसामान्यांचा रोख हा दोन्ही बाजूंच्या दिशेने आहे आणि दोन्ही बाजूचे लोक म्हणजे सूरज चव्हाण आणि जे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि सध्या आपल्यासोबत केशव उपाध्याय भाजपचे मुख्य प्रवक्ते आलेले आहेत. थोड्याच वेळात सूरज चव्हाण सुद्धा कनेक्ट होतील. आपण केशवजींपासून चर्चेची सुरुवात करूया. केशवजी, काय प्रतिक्रिया या आरोपांवर? नाही, खरं म्हणजे हे निवडणुकीचे दिवस आहेत आणि निवडणुकीच्या दिवसामध्ये पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, हे आपण सगळे पाहतो आहोत. आणि त्यामुळे खरं तर अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप, कारण अशा प्रकारची कोणतीही फाईल माझ्या माहितीप्रमाणे अस्तित्वात नाही. त्याचे कारण तुम्हाला मी सांगतो की कसं आहे की शेवटी एक तर मला 25 वर्षापूर्वीची फाईल आहे. बरं, त्याच्यामध्ये म्हणजे माझ्यापेक्षा दादा आणि सगळे अनुभवी सरकारमधले आहेत, ज्यांना टेंडर प्रक्रिया माहिती असते त्यांना सगळ्यांना माहिती असतं की टेंडरमध्ये प्रत्येक गोष्टी, टेंडर जरी वरती काही रकमेचं असलं तरी टेंडरच्या आतमध्ये सुद्धा प्रत्येक रकमेची SOP असते, एक त्याची दर निश्चिती केलेली असते. इव्हन रस्त्याचं काम करताना किती क्युबिक सिमेंटसाठी, किती कॉन्क्रीटसाठी किती रुपये इथपर्यंतचे दर नक्की केलेले असतात. त्याशिवाय टॅग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं कोणाला तरी वाटलं म्हणून 100 कोटी वाढवले, अशा पद्धतीने करता येत नाही. मुळामध्ये दादांनी अशी काही माहिती असेल तर त्यांनी बिनदिक्कीतपणे खरं तर जनतेसमोर आणायला पाहिजे होती. केवळ माझ्याकडे फाईल आहे असं म्हणणं दादांचं हे योग्य नाही. हे निवडणुकीसाठी जर त्यांनी म्हटलं असेल तर त्याच्यापेक्षा त्यात काय बोलावं अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की आपण दादांसारख्या ज्येष्ठ अनुभवी उपमुख्यमंत्री, वर्षानुवर्ष सरकारमध्ये राहिलेल्या नेत्यांकडून अशा प्रकारचं विधान हे खरोखर अपेक्षित नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, जी गोष्ट घडू शकत नाही, त्या गोष्टीबद्दल जाहीरपणे सांगणं हे खरोखर न पटणार आहे आणि महाराष्ट्र जनतेला पटणार नाही कधीच. बरं, म्हणजे तुम्ही थोडक्यात असं म्हणताय की हे त्यांनी बोललेलं जे आहे ते शक्य नाहीये प्रत्यक्षामध्ये घडणं आणि त्याचबरोबर टायमिंग हे केवळ निवडणुकांसाठी आहे.
नाही, 100% मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की निवडणुकांमध्ये खरं म्हणजे देवेंद्रजीने एक आदर्श या निवडणुकीमध्ये घालून दिला होता की जरी आपण एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी किंवा आणि विरोधक असतील तरी मी फक्त विकासावरचीच भाषा बोलणार, विकासावरती मी बोलणार, ही देवेंद्रची भूमिका होती. देवेंद्रजींनी सुरुवातीला सांगितलं किंवा याच्यामध्ये की एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, एक पथ्य पाळलं पाहिजे, सत्ताधारी सत्तेमध्ये पण एकत्र आहोत. पण तरीही दादांकडून 2-3 अशा गोष्टी घडल्या बर आणि मला असं वाटतं की या फाईलच्या निमित्ताने सुद्धा हीच गोष्ट आहे. माझं तर जाहीरपणे सांगणं आहे, भारतीय जनता पार्टी म्हणून मी सांगतोय, जर खरंच अशी फाईल असती तर लपवायचं कारण काय होतं? बर आणि बर मग त्यामुळे अशा बरं साधं लॉजिक आहे म्हणजे जो जो कोणी महाराष्ट्रातला अशा पद्धतीने करतो, काम करतो या क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये दर वाढवण्याची पद्धत दर निश्चित केलेली असते. आणि असं रात्रीतनं कोणाला वाटलं म्हणून 100 कोटी वाढूया असं बरोबर आहे. कधीच वाढवता येत नाही. बरोबर आहे. हे तांत्रिक सगळे मुद्दे तुम्ही सांगताय या संदर्भातले, पण अवघ्या काही तासात होणाऱ्या निवडणुकांवरती याचा काय परिणाम होईल? नाही, मुळामध्ये असं आहे की निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप हे कशासाठी चालले ते महाराष्ट्रातली जनता जाणून घ्या. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आता ज्या ज्या ठिकाणी ही निवडणूक अजितदादांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे की अजितदादांनी प्रतिष्ठित केली आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, त्या ठिकाणी ते शरद पवारांच्या सोबत सुद्धा एकत्रित निवडणूक लढतायत. आम्हाला विश्वास आहे की दोन्ही महापालिका या भारतीय जनता पार्टीकडे होत्या आणि 16 तारखेला संध्याकाळी कदाचित चर्चेत पुन्हा आपण एकत्र असू. त्यावेळी मी तुम्हाला या आजची आठवण करून देईन की 16 तारखेला संध्याकाळी सुद्धा ज्यावेळी निकाल स्पष्ट होतील त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडेच ही महापालिका पुन्हा आलेली असेल दोन्ही. असं आहे की निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे काही निवडणुकी निमित्ताने शेवटी ज्यावेळी एखादी निवडणूक जिंकता येत नाही, आपला पराभव दिसायला लागतो, त्यावेळी बऱ्याच वेळा अनेक पक्ष वाटेल ती विधानं किंवा एक आमिष हे बर दिली जातात. बर मेट्रो फ्री देणं, बर मेट्रोची बर फ्री केशवजी, मी देणं तुम्हाला थांबवते कारण सूरजजी कनेक्ट झालेले आहेत आणि तुम्ही आता जे म्हणताय की काही पक्ष, असा तुम्ही उल्लेख केला, तर ते पक्ष सत्तेमध्ये तुमचे सोबती आहेत ह्याची पण मी तुला आठवण करून देते आणि सूरजजींकडे जाते. सूरजजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरमध्ये. 25-26 वर्षानंतर अचानक हे बरोबर 2 दिवस मतदानाच्या आधी अचानक हे प्रकरण अजितदादांना का आठवलं? खरं तर कदाचित त्यांना कुठल्या तरी पत्रकाराने त्या ठिकाणी प्रश्न विचारावा किंवा तिथं काही परिस्थिती तशा पद्धतीची उद्भवली असेल म्हणून ते प्रकरण त्यांच्या आठवलं असेल आणि त्याने त्यावेळी बोललं असेल. परंतु मला वाटतंय की हे आता निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामुळे आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याच्यामध्ये दादांकडे माहिती असेल तर ते माननीय मुख्यमंत्र्याकडे देतीलच. त्यांच्याकडे समजा आताच्या घडीला कुण्या अधिकाऱ्यानं काही सांगितलं असेल, त्याने आधी मी ती प्रतिक्रिया ज्यावेळेस ऐकली त्याच्यामध्ये स्पष्टपणे असे म्हणलेत की अधिकाऱ्यानं मला येऊन सांगितलं. आता ते अधिकारी कोण, का सांगितलं, त्याचं इंटेन्शन काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहतीलच. परंतु मला वाटतंय ह्याला कुठल्या राजकीय हेब न बघता आपण ज्यांनी काही चुकीचं केलंय त्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील, हा मला विश्वास आहे. ह्याला कुठल्याही राजकीय अँगलनं निवडणुकीचा काळ म्हणून न पाहता मला वाटतंय एक चुकीच्या पद्धतीनं कोणी प्रक्रिया राबवली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आमचं म्हणणं आहे. सूरजजी, कारवाई व्हावी हे तुमचं म्हणणं आहे, पण गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री विविध सरकारांमध्ये राहिलेले आहेत स्वतः अजितदादा, आणि त्यावेळेला कारवाई काही केली नाही. पण 27 वर्षांनंतर मात्र हे प्रकरण आता त्यांना सुचलंय, तेव्हा कारवाई न करणं योग्य वाटतं का तुम्हाला? नाही बघा, कसं असतं रोजच्या जीवनामध्ये वावरत असताना एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलं, त्याच्यामध्ये किंमत वाढली, त्याच्यावरती आत्ताच्या एक कुठंतरी आपण रेफरन्सेस देत असताना जुनी गोष्ट आठवली तर आपण सांगत असतो. तशा पद्धतीचं ते झालेलं असेल असं माझं मत आहे. त्यावरती अधिकपणे खुलासा दादाच करू शकतात. परंतु मला वाटतंय याला कुठेही राजकीय एका वेगळ्या ह्याच्यानं न बघता आमचं म्हणणं हेच आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून जे कोणी चुकीचं त्या काळामध्ये केलं असेल त्याच्याबद्दलचा जी काही कारवाई करायची ते करतील. बर केशवजी, तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही, मी सांगितलं ना, आता मला वाटतं की त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानेच त्या विषयात अधिक भूमी मांडली की त्यामध्ये त्यांना कुठल्या तरी अधिकाऱ्याने अशी माहिती दिली असेल. पण मुळामध्ये दादांचा स्वभाव, दादांचा अभ्यासू वृत्ती, या दादा ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष जर गेल्या अनेक वर्ष बघितलं तर गेल्या 25 वर्षामधला अनेक काळ मधले 5 वर्ष सोडली तर दादा सरकारमध्येच आहेत. त्यामुळे दादाला काहीतरी कुणीतरी अधिकारी सांगायची गरज आहे का, हे खरं तर ठीक आहे, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, पण ठीक आहे, असं काही असू शकतं, मी त्यात नाकारत नाही. पण मुळामध्ये हे निवडणुकीच्या निमित्ताने झालेले आरोप प्रत्यारोप आहेत. कारण जो आरोप, मला वाटतं दुःख एवढ्याच गोष्टीचं की आरोप करताना त्यातली थोडी तथ्यता, लॉजिक, तर्क हे तरी मला वाटतं मांडलं गेलं पाहिजे होतं.
सरकारशी संबंधित जे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती की असं 220 कोटीचं वाटलं म्हणून 330 कोटी करूया असं कधीच रात्रीतनं करता येत नसतं. मग हे अशक्य गोष्ट असते. पण ठीक आहे, दादांना कुठेतरी चुकीची माहिती दिली असेल, दादांचा भाबडा स्वभाव आहे, त्यातनं ते पटकन बोलूनही कदाचित गेले असतील, असंही असू शकेल. पण त्यामुळे मला वाटतं हे 15-16 दादांकडे जी काही माहिती असेल त्यांनी नक्की जाहीर करावी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. बरं, मला एकच फक्त याच्यामध्ये फार आश्चर्यकारक गोष्ट वाटतेय की खूप कुठेतरी कॅज्युअली या पद्धतीचा उल्लेख केल्याचा तुमच्या दोघांच्याही बोलण्यामध्ये उल्लेख येतोय की निवडणुकीच्या निमित्ताने हे बोललं गेलंय, कुठल्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं असेल, परंतु 100 कोटींच्या घोटाळ्याबद्दल अशा पद्धतीने बोललं जाणं ही इतकी कॅज्युअल गोष्ट नाही आहे. अशा पद्धतीने कसं काय तुम्ही एकमेकांच्या बाबतीमध्ये बोलू शकता किंवा अजितदादांच्या बाबतीतही बोलू शकता? सूरजजींपासून सुरुवात करूया. सूरजजी. नाही, कॅज्युअली आपण याला म्हणू शकत नाही. आम्ही दोघेही ज्या पद्धतीने बोलतोय, आम्ही दोघांनी आमच्या बोलण्यामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही की ही माहिती थांबवली पाहिजे किंवा लपवली पाहिजे. आमचं स्पष्ट मत आहे की जे कोणी चुकीची माहिती दिली त्यांच्यावरती कारवाई व्हावी. अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशवजींनी घेतलेले मीही सांगतोय. परंतु आताच्या काळामध्ये जर आम्ही दोघंही काही प्रतिक्रिया दिली तर ती राजकीय ठरेल. या उद्देशाने आम्ही आमची भूमिका मांडतोय. आम्हाला राजकारण करायचं नाही. जर कुणी चुकीच्या पद्धतीने वागलं असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही आमच्या दोघांचीही भूमिका आहे. बर, केशवजी. नाही, मी तुम्हाला स्पष्ट या सगळ्या विषयात सांगितलं की या विषयामध्ये अशा प्रकारची फाईल येणं हे अशक्य. नंबर 1 म्हणजे सरकार कॅग त्याच्यात सोडून द्या. समजा सरकारमधल्या कोणाला काही वाटलं त्यापुढे कॅग बसलाय ना परत तपासणी करायला, कॅगचे केवढे तात्पर्य त्यावरती आले असते. त्यामुळे ही गोष्ट येऊच शकत नाही. नंबर 1 रात्रीतनं अशा पद्धतीने काही करणं. नंबर 2 25 वर्षांपूर्वीची कुठली तरी एक गोष्ट आहे. मला त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी कोणी दादाला सांगितलं असेल तसे मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे जर माझं आजही या निमित्ताने सांगणं आहे, कॅज्युअल अजिबात नाही, अशा प्रकारची फाईल असतील नाहीत अशा प्रकारचं माझं मत आहे. नंबर 2 या पद्धतीची जी काही माहिती असेल ती माहिती खरोखर दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी, माननीय किंवा त्यांनी जाहीरही करावी, आमचा काही त्यात आक्षेप नाही. नंबर 3 त्याच्यामध्ये असं खरंच काही घडलं असेल तर भारतीय जनता पार्टी म्हणून मी ठामपणे सांगतो या विषयातली चोख चौकशी ही नक्की होईल. आमच्याकडे अशा लपछपीचा काही विषय येत नाही. त्यामध्ये जे काय असेल ते समोर यायला काही आमचे काही आक्षेप नाही. यामध्ये कॅज्युअल आम्ही काही घेतलं नाही, कुठली गोष्ट आम्ही कॅज्युअल घेत नाही. फक्त हे की जो आरोप मध्ये तथ्य काहीच वाटत नाही, हे मात्र जरूर सांगितलं. मग सूरजजी, केशवजींचं असं म्हणणं आहे किंवा भाजपचं असं म्हणणं आहे की आरोपांमध्ये तथ्यच नाही, अशी घटना घडलेलीच नाही किंवा ते करताना सहज शक्य नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की जर असं अधिकाऱ्याने सांगितलं असेल तर ते कुठेतरी पडताळणी त्याची करणं गरजेचं आहे. मग 2 दिवस आधी मतदानाच्या बरोबर ही गोष्ट का आठवली अजितदादांना? रोख काय त्यांचा हेतू काय होता हे सांगण्याचा? मी पहिली गोष्ट तरी मतदान म्हणून मला वाटत नाही की ते बोलले असतील अशा पद्धतीचं विधान करताना, कारण दादा एक अनुभवी नेते आहेत या राज्याचे. ते विधान करत असताना मग त्यांच्याकडे माहिती आली असेल आणि त्या माहितीच्या आधारावरती ते बोलले असतील. आता त्याला वेगळ्या पद्धतीनं बोलायचं असेल ते बोलले तिथं. मला ते सांगितले पण आहेत की ती माझ्याकडे फाईल आहे, मी दाखवेन आणि ते मुख्यमंत्र्याला दाखवतील पण. परंतु हे निवडणुकीच्या तोंडावर बोलणं किंवा अधिक खोलात जाऊन अधिक जर बोलले असते तर त्याला एक वेगळं रूप त्या ठिकाणी आलं असतं. म्हणून निवडणुकीच्या नंतर ते नक्कीच त्यांच्याकडची फाईल मुख्यमंत्र्याकडे दाखवतील. त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करतील. बर, नक्कीच. परंतु या सगळ्या आरोपांचं टायमिंग, होणार असलेलं मतदान, यामुळे तुम्ही नक्की एकमेकांच्या बरोबर आहात का एकमेकांच्या विरोधात, अशा पद्धतीचं कन्फ्युजन आता तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं होतंय निर्माण. आपल्यासोबत भाजपचे केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आहेत. आणि त्यांच्याकडे एक मी शेवटचा प्रश्न घेऊन जाते. दोघांसाठीही प्रश्न आहे की सध्या या सगळ्या दोषारोपांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि पुण्याची निवडणूक एकमेकांच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीने जिंकणं हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे का महायुतीमध्ये जी एक मैत्री टिकून आहे किंवा जे सरकार चालवण्यासाठी सौहार्दता गरजेची आहे ती जपणं दोघांच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे? केशवजी. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुळामध्ये या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांमध्ये महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा, त्या प्रगतीवर कसा न्यायचा यासाठी जे बॉन्डिंग आवश्यक आहे, जे व्हिजन आवश्यक आहे, ज्या प्रकारचा स्नेह आवश्यक आहे तो पूर्ण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुठेतरी महाराष्ट्र पुढे नेताना या आपापसातले संबंध अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल चिंता करायची कारण नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी हे तिन्ही नेते एकत्रच आहेत. हा सगळ्यात पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा अर्थात जो काही आता चाललाय पिवळे की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतमध्ये असं आहे की यापूर्वी सुद्धा स्थानिक ठिकाणी अनेक वेळा युतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. इव्हन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित ज्यावेळी होती त्यावेळेस आम्ही वेगळे लढलेलो आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित राष्ट्रवादी युती आघाडी होती तेव्हाही ते वेगळे लढलेले आहेत. पण त्याचा परिणाम राज्याच्या स्तरावरती कधी होत नसतो. त्यामुळे या निवडणुकीत 16 तारखेपुरतं म्हणजे आज संध्याकाळ म्हणजे काल प्रचारच संपला, उद्याच्याला तर मतदानच आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही संबंध राज्याच्या हितावरती होईल असं अजिबात समजण्याचं कारण नाही. बरं सूरजजी, राज्याचं राजकारण आणि सरकार महत्वाचं का या क्षणाला पिंपरी चिंचवड आणि पुणे महत्वाचं? आणि ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये आम्ही महायुती म्हणून एनडीए मध्ये सामील आहोत. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकामध्ये ज्या त्या पक्षाला जिथं जिथं आपल्याला प्रायोरिटी महायुतीला देता येईल त्या ठिकाणी महायुतीला देण्यात यावं. नको म्हणजे जिथं अशक्य असेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण असू द्या किंवा मग एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढली जावी. आमचा उद्देश भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी किंवा महायुतीचा उद्देश हेच आहे, हे राज्य पुढे घेऊन जाण्याचं. आणि स्थानिक पातळीच्या निवडणुकामुळं राज्याच्या महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही. हे तिन्ही नेते या ठिकाणी राज्यामध्ये चांगलं काम करतायत. स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त आपल्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला न्याय देता यावा या उद्देशानं ही त्या ठिकाणची ऍडजस्टमेंट झालेली आहे. याचा परिणाम कुठलाही महायुतीवरती होणार नाही. आणि पुणे पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे की पुणे पिंपरी चिंचवडचा विकास कोण करू शकतं. त्याच्यामुळे उद्याची निवडणूक हे आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. नक्कीच. धन्यवाद आज तुम्ही दोघंही आलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल आणि तुमची मतं मांडलीत त्याबद्दल. तर या अनुषंगाने आपण दोन्ही बाजूची मतं जाणून घेतलेली आहेत. आता याच्यानंतर एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आपलं मत आणि आमची भूमिका सांगतायत. पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. जर गुन्हा झाल्याचं एखाद्या व्यक्तीच्या निदर्शनास आलं तर त्याची माहिती न्याय व्यवस्थेला न देणे हा सुद्धा गुन्हाच मानला जातो. पण हे असे कायदे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनाच लागू असतात. हे अजित पवारांना लागू नसावेत असं दिसतंय. खरं तर मंत्रिपदाची शपथ घेताना एक वाक्य म्हटल्या जाते, ते म्हणजे मी अमुक अमुक महाराष्ट्र किंवा संघाचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीनं पार पाडीन आणि मी भीती किंवा पक्षपातीपणा, प्रेम किंवा आकस याशिवाय सर्व प्रकारच्या लोकांना संविधानाप्रमाणे व कायद्याप्रमाणे न्याय वागणूक देईन. असं असूनही अजित पवारांनी भाजप मंत्र्यांवर 26 वर्षानंतर भ्रष्टाचाराचे आरोप केले. म्हणजे 26 वर्ष कथित गुन्हा लपवला. आता वर्षानुवर्ष भाजपा मात्र अजित पवारांवर कोटी कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करत आला. हे आरोप जेव्हा झाले तेव्हा अजित पवार स्वतः सत्तेत होते. आरोप करणारे तर विरोधी बाकांवर होते. पण तेव्हा सुद्धा अजित पवारांनी ते आज बोलले ती बाब समोर आणली नाही. आता जेव्हा ते बोलले आहेत तेव्हा त्या सो कॉल्ड फाईल्सच्या संबंधित एक मंत्री म्हणजेच महादेवराव शिवणकर, त्यांचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि खात्याचे सचिव हे सगळेच मृत आहेत. त्यामुळे आता ह्या आरोपांचे खरे खोटे करायला कोणीही नाही. जर या आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर नुकसान झाले फक्त सामान्य शेतकऱ्याचे. पण नेत्यांसाठी अशा गोष्टी नगण्य आहेत. अग्रगण्य आहे ते म्हणजे निवडणुकीतील विजय, जी शेतकरी हिताची कहाणी असून 26 वर्ष बाहेर येऊ शकली नाही, ती एका महापालिकेच्या राजकीय विजयासाठी मात्र नक्कीच बाहेर आली. पूर्वी. धन्यवाद सरिता. चला आता आज दिवसाभरामध्ये आणखीन काय घडामोडी घडल्यात त्याच्यावरती एक नजर टाकूया. काल महापालिका निवडणुकीचा प्रचार संपलाय आणि उद्या मतदान आहे. जवळजवळ 3 आठवड्यांचा धुवाधार प्रचार झाला. त्यानंतर रिलॅक्स व्हायचा असा हा दिवस असतो. पण असं असलं तरी मतदानापूर्वी नेत्यांनी पडद्याआड जाणंही काही त्यांना मानवणारं नसतं. त्यामुळे मत या ना त्या प्रकारे स्पॉटलाईटमध्ये राहणं ही त्यांची गरज असते. म्हणूनच बातम्यांमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावले जातात. आजही तसंच झालं. प्रचार संपत आला असताना अजितदादांनी भाजपवरती आरोप करून बातम्यांमध्ये राहण्याची तजवीज केली, तर ठाकरे कुटुंबियांनी दुपारी गाजावाजा करत मुंबादेवीचं दर्शन घेतलं.
आधी सकाळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले. तिथून सगळे ठाकरे, शिवसेना, मनसेच्या नेत्यांसह मुंबादेवीच्या दर्शनाला गेले. मात्र यावरून भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं. आज ठाकरे सहकुटुंब, सहपरिवार दोन्ही ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते. मुंबादेवी हे मुंबईकरांचं दैवत आहे, आराध्य दैवत, ग्रामदैवत, आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट समजली गेली. त्याचे राजकीय अर्थसुद्धा काढले गेले. भगवे गार्ड्सवरनं सुरू झालेला संघर्ष मतदान केंद्रावरही दिसला तर नवल वाटायला नको. पण त्याआधीच मुंबईमध्ये वातावरण तापायला लागलंय. मतदान अवघ्या काही तासांवरती आलेलं असताना निवडणूक आयोगाने EVM मशीनसोबत पाडू हे मशीन वापरण्याचा निर्णय घेतलाय. पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. आणि याच निर्णयावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती आक्षेप घेतलाय आणि EVMला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. EVMचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? ही गोष्ट विधानसभेला का नाही? ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? EVM पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती EVMची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलं. जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स. राज ठाकरेंनी अशा पद्धतीने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीनवरती सवाल उपस्थित केल्यावर BMCने घाईघाईत स्पष्टीकरण जारी केलं. मुंबईमध्ये सरसकट कुठेही पाडू मशीन वापरलं जाणार नाहीये. अपवादात्मक स्थितीमध्ये पाडू मशीन वापरलं जाईल असं स्पष्टीकरण BMC आयुक्त भूषण गगराणींनी दिलंय. डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है. ये बैकअप रहेगा. इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू. इसकी ज़रूरत शायद ही कहीं पड़ेगी. उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट आरओ के पास रहेगा. जैसे बाकी EVM रहते उस तरह से ही रहेगा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आणि अचानक प्रकाशात आलेलं हे पाडू मशीन म्हणजे नक्की काय आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असं हे एक मशीन आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडनं ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू न शकल्यास पाडूचा पर्यायी उपकरण म्हणून वापर करण्यात येतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बॅकअप म्हणून पाडू वापरलं जातं. मतमोजणीची पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. खरं तर मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधी प्रचार संपतो. मात्र महापालिका निवडणुकीच्या नोटिफिकेशनमध्ये 15 तारखेपर्यंत म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी प्रचार करता येईल हे वाक्य विरोधकांनी हायलाईट केलं आणि निवडणूक आयोगावरती नव्याने आरोप केलेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर तीव्र आक्षेप घेतला, तर सत्ताधाऱ्यांना पैसे वाटण्यासाठी हा नियम करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. बघूयात. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती. मतदारांना जाऊन भेटू शकता, पण पत्र का वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून, कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे. ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे. आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल. तर असे आरोप केले गेले, पण याला प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुंबईसह राज्यातल्या विविध ठिकाणी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली आहे. यानंतर कुणावरती शिक्का आणि कुणाला धक्का याचा फैसला काही तासातच होणार आहे. प्रचाराच्या या धामधुमीनंतर काय वातावरण आहे याचं विश्लेषण केलंय ज्येष्ठ पत्रकार, पुण्यनगरीचे राजकीय संपादक उदय तनपाठक यांनी. त्यांच्याशी संवाद साधलाय अश्विन बापट यांनी. मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांचा प्रचार आता थंडावलेला आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं आहे. सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे. नंतर अर्थातच निकालाची देखील सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि एकूणातच या प्रचारामध्ये नेमकं कसं वातावरण राहिलं, कुठल्या पक्षांनी काय मुद्दे मांडले, आरोप प्रत्यारोप तर झालेले आपण बघितले, पण एकूणातच वातावरण निर्मिती कशी काय झालेली या संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आज ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. आपल्यासोबत आहेत उदय तानपाठक सर. तर स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. सगळ्यात सुरुवातीला जसं मी म्हटलं की आता प्रचार तोफा तर थंडावलेल्या आहेत. सगळ्यांनाच आता काही तासावर आलेल्या मतदानाची आणि नंतरच्या निकालाची देखील प्रतीक्षा आहे. आत्ताचं वातावरण बघून मी फक्त मुंबई नाही म्हणत, राज्यभरातलं महायुती असेल किंवा आघाडी असेल, बाकीचे पक्ष असतील, तुम्हाला कसं वातावरण बघायला मिळालं प्रचारामध्ये? तोफा शब्द वापरलास म्हणून सांगतो, ते तोफापेक्षा तोफांड जास्त होतं. हल्लीच्या एकूण प्रचार पाहता महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ज्या पद्धतीने प्रचार झाला, ज्या पद्धतीने एकमेकांवर अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये टीका झाली, तर ते अर्थात आपण दरवेळी म्हणतो की मागच्या वेळी असं नव्हतं, पण मागच्या वेळी पण असं होतं आणि आताही तेच आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे नेते असतील, खूप त्यांनी आधीपासून प्रचार सुरू केला, सभा मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतल्या, तर वातावरण निर्मिती त्यांनी आधी केली होती असं म्हणता येईल आपल्याला? हे बघा, भारतीय जनता पक्ष हा पक्ष असा आहे ना की तो 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो. ते कुठलीही निवडणूक हे कधीही ते लाईटली घेत नाहीत. ती प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात आणि त्या पद्धतीने लढतात. ते नगर परिषदेला पण त्यांनी खूप सभा घेतली पूर्णपणे. नगर परिषद, आता ग्रामपंचायत तिथे पण त्यांनी तेच केलं. नगरपालिका असतील. हा संपूर्ण इंटरव्ह्यू तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती बघू शकता. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या मतदान करायचं आहे हे विसरू नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.